नमस्कार, तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णा किचन आणि बरंच काही या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी इथे मी भाजून घेतलेले 2 वाटी तीळ घेतले आहेत, वजनी प्रमाणात 250 ग्रॅम। त्याचबरोबर 2 वाटी गूळ वजनी प्रमाणात 300 ग्रॅम व 1 वाटी भाजून सालं काढून घेतलेले शेंगदाणे वजनी प्रमाणात 150 ग्रॅम। आता इथे आपल्याला शेंगदाणे खलबत्त्याच्या मदतीने जाडसर वाटून घ्यायचे आहेत। तसेच तुम्ही मिक्सरमध्ये किंवा लाटणीच्या मदतीने शेंगदाणे जाडसर कुटून घेऊ शकता। आता मी शेंगदाणे जाडसर कुटून घेतले आहेत। आता आपण तिळगुळासाठी पाक तयार करून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतला आहे, ज्यामुळे गुळ अधिक प्रमाणात कढईला चिकटले जात नाही। आता तूप विरघळल्यानंतर मी यामध्ये 2 वाटी गूळ व 1 चमचा पाणी घालून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे। आणि साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर हा पाक तयार होतो आणि गूळ शक्यतो किसून किंवा कट करून घ्या, ज्यामुळे आपला पाक एकसारखा होईल। आता गूळ मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे। आता 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पाक तयार आहे की नाही ते चेक करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाकाचे 2 ते 3 थेंब टाकून त्याचा गोला तयार करायचा आहे। तुम्ही बघू शकता पाकाचा नीट असा गोला तयार होत नाहीये, म्हणजे इथे आपला पाक पूर्णपणे तयार झालेला नाहीये। आता आणखी थोड्या वेळा पाक शिजवून घेऊयात। आता बघू शकता 4 ते 5 मिनिटांनंतर पुन्हा एकदा आपण पाक चेक करून बघितल्यानंतर पाकाचा गोला चांगल्या प्रकारे होतोय, याचा अर्थ पाक तयार आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये आपल्याला तीळ व कुटून घेतलेले शेंगदाणे घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आता अर्धा ते 1 मिनिट पुन्हा गॅस चालू करून मी हे मिश्रण लो फ्लेमवर परतून घेतलं आहे। आता आपण तिळगुळ तयार करून घेऊयात। त्यासाठी यातलं अर्धं मिश्रण एका तेल लावलेल्या ताटामध्ये मी काढून घेतलं आहे। आता मी एका चमच्याच्या मदतीने लाडूसाठी लागणारं मिश्रण बाजूला काढून ते थोडं थंड झाल्यावर हाताला पाणी लावून तिळगुळ करून घेते। आणि हे करत असताना हाताला अधिक पाणी लावायचं नाहीये, जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर तिळगुळ चिकट होतात, म्हणून थोडंसं पाणी घेऊन आपल्याला तिळगुळ वलवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला सर्व तिळगुळ तयार करून घ्यायचे आहेत। आता आपले सर्व तिळगुळ बनवून तयार आहेत आणि या मिश्रणात साधारण मध्यम आकाराचे 40 ते 45 तिळगुळ तयार होतात। व्हिडिओ आवडल्यास अन्नपूर्णा किचन आणि बरंच काही या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।